तोंडातून दुर्गंधी येते तर त्यावरील उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की शेअर करा. तुमच्या तोंडातून दुर्गंधी येते का? त्यावर उपाय काय? जाणून घ्या. तोंडाची दुर्गंधी हा आजार नाही तर तुमच्या शरीराकडून येणारा एक संकेत आहे की तुम्हाला तुमची जीवनशैली आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तोंडाची दुर्गंधी लाजिरवाणी असते. आपण दिवसातून 2दा ब्रश केल्यानंतरही लोकांना त्यांचा श्वास ताजातवाना असा वाटत नाही. तुम्हीही या समस्येने त्रस्त आहात का? त्रस्त असाल तर तुम्हाला आम्ही काही खास पद्धती सांगत आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता. त्या पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1. त्रिफळा पाण्याने तोंड धुवा. आवळा, हिरडा आणि बेहडा यांचे मिश्रण असलेले त्रिफळाने शरीर आतून स्वच्छ करते आणि हिरड्यांची जळजळसुद्धा कमी करण्यास मदतच करते. ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी गाळून घ्या आणि माउथवॉश म्हणून वापरत चला. त्रिफळा पाणी केवळ पचन सुधारत नाही तर तोंडाची दुर्गंधी देखील दूर करू शकते. नंबर 2. बडीशेप आणि जिरे यांचे सेवन. आपण जेवणानंतर बडीशेप किंवा भाजलेले जिरे चावल्याने आपले पचन सुधारते आणि गॅस आणि अपचन कमी होते. ते तोंडाला ताजेतवाने देखील करते. तुम्ही बडीशेप, धने आणि जिरेपासून बनवलेला हर्बल चहा देखील पिऊ शकता. ही पद्धत अंतर्गत दुर्गंधी दूर करण्यासाठी खूपच अशी प्रभावी आहे. नंबर 3. जीभ स्वच्छ करणे. बऱ्याचदा काही लोक फक्त दातच घासतात परंतु जिभेवर साचणारे बॅक्टेरिया आणि घाण दुर्लक्षित करतात. हे तोंडाच्या दुर्गंधीचे सर्वात मोठे असे कारण आहे. दररोज तांबे किंवा स्टीलच्या टंग क्लीनरने तुमची जीभ स्वच्छ करा. तसेच दातांमधील भाग स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉस आणि इंटरडेंटल ब्रश वापरत चला. नंबर 4. भरपूर पाणी प्या. तोंड कोरडे पडल्यानेही तोंडाची दुर्गंधी येऊ शकते म्हणून दिवसभर वारंवार पाणी पीत चला. लिंबू किंवा तुळस असलेलं कोमट पाणी देखील खूप फायदेशीर ठरतं. तसेच जास्त चहा आणि कॉफी टाळा कारण यामुळे तुमचे तोंड कोरडे पडू शकते. नंबर 5. कापूर आणि लवंगाची वाफ. जर तुमच्या घशातील किंवा सायनसमुळे वास येत असेल तर कापूर आणि लवंगाची वाफ श्वासाने घेणे फायदेशीर आहे. हे नाक आणि घसा साफ करते, श्लेष्मा कमी करते आणि श्वास ताजेतवाने करते. नंबर 6. दह्याचे सेवन करा. दही खाल्ल्याने तोंडातील हायड्रोजन सल्फाइडची पातळी कमी होते आणि दुर्गंधी कमी होते. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. तर हे नक्की करून बघा. आहारावर नियंत्रण. नंबर 1. कांदा आणि लसूण खाणे टाळावे. तर काही पदार्थांमुळे तात्पुरती दुर्गंधी येते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर श्वास लगेच दुर्गंधीयुक्त वाटू शकतो. नंबर 2. फळे आणि भाज्या खा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज सफरचंद, गाजर आणि पेरूच्या पानांसारख्या अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने देखील तोंडातील लाळ वाढण्यास मदतच होते. आपल्या तोंडाचा वास येत असेल तर डॉक्टरांना कधी भेटावे? सतत दुर्गंधी. योग्य तोंडी स्वच्छता राखूनही दुर्गंधी कायम राहिल्यास दंत चिकित्सकांना किंवा त्यांचा सल्ला नक्की घ्या. अन्य लक्षणे. दुर्गंधीसोबतच हिरड्यांना सूज येणे, दात सैल होणे किंवा इतर काही त्रास होत असल्यास लगेचच आपण दंत चिकित्सकांना म्हणजेच डॉक्टरांना नक्की भेटावे. आरोग्याची स्थिती. काही वेळा यकृत, मूत्रपिंड किंवा
मधुमेह यांसारख्या आजारांमुळेही आपल्या तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. अशा वेळी योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका.